माहितीचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा उमेदवार ठरल्याची माहिती समोर येते। नारायण राणे उद्यापासून प्रचार सुरू करणार असल्याचं कळत आहे। उद्या राणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणार आहेत। ते आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती समोर येते। अजून जरी माहितीचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला नसला तरी देखील नारायण राणेच इथले उमेदवार आहेत का अशी चर्चा रंगलेली आहे, कारण ते उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा पेच अजूनही कायम आहे, कारण उदय सामंत यांनी जी प्रतिक्रिया दिलेली होती त्याच्यामध्ये आपण शिवसेनेसाठी या जागेची मागणी करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभा मतदारसंघासाठी ठाम आहे, त्यांची मागणी ठाम असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलेलं होतं। आणि अशातच आता उद्यापासून नारायण राणे जे इथून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्याकडून प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे। त्यामुळे हा पेच सुटलाय की कायम आहे असा प्रश्न आता उपस्थित होतो। नारायण राणे साहेब उद्या प्रचाराची सुरुवात करतात की नाही याबद्दलची मला कल्पना नाही, परंतु या सर्व बाबीचा खुलासा किंवा या बाबतीचा निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत ते माननीय एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांच्याकडे आहेत। जर त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली, कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा करू, युती म्हणून आम्ही सर्वजणच त्यांचं काम करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।